हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा इकडं साहेबू काय काय हाय करायचं काय काय नाही. तर आज आलो आम्ही पोल्ट्रीमध्ये आमचे वॅक्सिन करायला कोंबड्यासनी. आणि आमची हानी पण आली इकडं. आई गप्पू. तर ते पहिल्यांदाच कोंबडे बघितलं भिवून पळायला लागले त्यांना. गुब्बू आहे का नाही. इकडे इकडे बशी करा बशी करा. हाय पाणी कुठनं चालू केला. सगळ्यात आधी त्यांना वॅक्सिन करायच्या आधी आपल्याला शेडची जी आहे तर ते सगळं कंप्लीट करायला लागतं. त्याचं काम जे आहे तर ते. तर मी माझी ननंदबाई आणि आमचं वेदू ते सगळेजण आम्ही तयारीला लागलो होतो थोडीशीच. आणि आमच्या हानीच्या मध्ये लुडबुड चालू होती बघा. हे जे आहेत ना ते तूसची पोते आहेत, म्हणजे भुस्याची पोते आहेत. खूप म्हणजे 3-3, 4-4 किलोचे पोते असतात, पण ते भरलेले असतात. भुस्सा म्हटलं थोडासा हलकाच असतो तर मला माहिती आहे. तर भुस्सा सगळा हंतरून घेतला. आता तुम्ही बघू शकता शेडच्या अर्ध्या बाजूलाच फक्त भुस्सा आहे, इतर बाजूला नाही आहे. तर तिथं वॅक्सिन केल्यानंतर ना पक्ष्यांची जागा वाढवावी लागते. तर मी इथं बसलेलं आहे वॅक्सिनची वाट बघत. पक्षी जे आहे तर ते एका टप्प्यामध्ये थोडी थोडी करून घ्यायचे असतात. तर मी जवळजवळ 700-800 पक्षी घेऊन बसले होते एक असं म्हणजे काउंटर टाईप करून. आणि तिथं ना छोटी छोटी पक्षी खूप छान दिसत होती बघा, गोंडस अशी ही पिल्लं. आणि बघितल्यानंतर मला त्यांच्यासोबत खेळायचं हे होत होतं. मी खेळत बसले होते इथं. आणि इकडं ना मिस्टर वगैरे सगळेजण वॅक्सिनची जे तयारी आहे तर ते करत होते. तर या पक्ष्यांना ना पंख थोडेसे लवकरच आलेले होते. मी तेच विचारत होते मिस्टरांना की यांना लवकर कसे काय आलेत. हे जे पक्षी आहेत ना म्हणजे कोंबड्या, तर हे 6 दिवसांचे आहेत. आणि 6व्या दिवशी 7व्या दिवशी वॅक्सिन करावं लागतं. तर हे तिघंजण मिळून वॅक्सिनची तयारी करत आहेत आणि मी इथे बसलेले आहे. तर वॅक्सिन म्हणजे काय, तर त्यांच्या डोळ्यामध्ये ना ते लासोटा वगैरे होणे म्हणजे लकवा वगैरे मारणे ह्यासाठी ते असतं. ते डोळ्यामध्ये एक ड्रॉप सोडायचे असतात. तर अशा पद्धतीने वॅक्सिन करून घेतलं पूर्ण पक्ष्यांना. जवळपास 2100 पक्षी होते. सगळ्यांना आम्ही तिघांनी मिळून वॅक्सिन करून घेतलं, 3-4 मिळून. तर मिस्टर आणि शौर्य जो आहे तर ते पाणी ठेवून घेत होते, म्हणजे जिकडे जागा वाढवली होती ना त्या साईडला. मी, माझी ननंदबाई आणि माझा मोठा मुलगा वेदू. तर आम्ही तिघं मिळून सगळ्या पक्ष्यांना वॅक्सिन करून घेतलं. कधी कधी आम्ही मुलांना पण लावतो कामांना, पण ज्यावेळेला अवेलेबल कोण नसतं तर मी येते इकडे. शक्यतो मी जास्त येत नाही कारण की माझं येणं होत नाही फारसं. शेत तसं आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण येणं होत नाही कारण की कसं होतं आपलं घरचं काम पण खूप लोड आहे. तुम्हाला आता मी व्लॉग शेअर करतच असते, बघितलंच असेल तुम्ही. त्यातून थोडासा वेळ मिळतो, पण मी यायचा प्रयत्न करते पण यायचं होत नाही. कारण शेतामध्ये कसं आहे आता हल्ली व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला वगैरे काही नाही आहे, फक्त ऊस आहे. त्यामुळे येऊन तर काय करणार असं ह्या हेतूने मी येत नाही. असे 1 बाय 1 सगळे पक्ष्यांना वॅक्सिन करून घ्यावं लागतं. तर वॅक्सिन करून घेतलं सगळ्या पक्ष्यांना. आणि थोडासा वेळ झाला आल्यानंतर मला ब्लॉग शूट करायला लेटच झालेलं, कारण की आल्यानंतर आम्ही पहिला शेडची तयारी करून घेतली. बाहेरच्या बाजूला बघू शकता तुम्ही किती अंधार पडलेला आहे. खूप सारा अंधार झाला. आणि आम्ही 4:30ला आलो होतो. जवळपास आम्हाला घरी जायला 7:30 वाजले. हे सगळं पडदे वगैरे वर करून जावं लागतं. त्यांना पाणी ठेवावं लागतं. पाण्यामध्ये पुन्हा वॅक्सिन असतं म्हणजे औषध असतं, ते सगळं घालावं लागतं. तर अशा पद्धतीने शेडची जागा वाढवून घेतली आमची. ये इकडे चुन्ना मारला नाही का. मिस्टर जे आहे तर ते फायनल बघत होते काय कुठं कमी जास्त काय असं काय, म्हणजे पक्षी कसे करतात एका जागी गोळा होतात आणि ते घुसमटून मरतात. त्यामुळे मिक्सर चेक करत होते. तर लाईट वगैरे लावून पडदा वगैरे करत होते ते वर. तोपर्यंत मी केळीची झाडं बघायला आले. ही जी झाडं आहेत ना आम्ही जवळपास 3-4 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या पाठीमागे लावली असतील. आणि खूप छान अशी केळी लागलेली आहे तिथे बघू शकताय. तर पहिल्यांदा केळी तोडताना ना आपल्याला त्याची ओटी भरावी लागते. तर त्याच्यासाठी मी साडी पण आणून ठेवलेली आहे. म्हणजे आजच गेली होती साडी आणायला, पण ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर इथे बघू शकता खूप छान ही देशी केळं आहेत बघा. ह्याला वेलची केळं असंही बोलतात. ही खायला खूप टेस्टी असतात, गोड असतात. तर असे ना आमच्या झाडांना 4 घडं लागलेले आहेत. आणि इथं आमच्या ननंदबाई सांगत होते की ही सगळी केळं अजून बाहेर पडायची आहेत. ही पिल्ली आहेत म्हणजे लहान लहान.
तर अशी 4 घडं झालेली आहेत बघा केळाची. आणि त्याला आता त्या झाडांना ना छोटी छोटी झाडं आणखीन पण आलेली आहेत. तर ती झाडं सगळी ना हे करायची आहेत. म्हणजे आता जसं जसं आपण केळी काढतो ना तसं ते केळी लागलेलं झाड जे आहे तर ते तोडावं लागतं किंवा ते ऑटोमॅटिक गळून पडतं. तर हे बघू शकता, हे सेकंडवाला घड आहे. यालासुद्धा लहान लहान पिल्ली अजून आहेत भरपूर. ते मला माहिती नव्हतं, मला वाटलं एवढीच लागतील केळी, पण तसं नाही. आमच्या नणंद सांगत होते की म्हणजे खाली दिसत पण होती ती केळी भरपूर लागलेली आहेत. त्यानंतर इथे पुढं आणखीन एक घड आहे 3 नंबरवाला, हा बघू शकताय. आणि 4 नंबरवाला आहे ना तो सगळ्यात आधी घड लागलेला आहे आणि त्याचीच केळ फार मोठी झाली होती. तर मिस्टरांनी त्याला ना थोडंसं झाकून ठेवलं होतं कारण त्याच्यावर बरोबर ऊनच पडत होतं त्यामुळे. आणि एक झाडाला 3-3, 4-4 झाडं परत आलेली आहेत बघू शकता इथे. आणि हे वालं जे आहे ना ते फर्स्टवालं आहे बघा. म्हणजे पहिल्यांदा यालाच केळी लागली होती आणि याची केळी थोडीशी मोठी झाली होती. मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये हे केळीचं घड पण काढायला येईल. आणि याच्या खाली पूर्ण बारीक केळीची किती झाडं लागली, म्हणजे किती घड आलेलं आहे तुम्ही बघू शकताय. एवढी सारी केळी लागली होती. तर यालाच ना ओटी भरल्याशिवाय आपल्याला हे केळ काढता येत नाही. पहिल्यांदाच भरायची असते ओटी, इतर वेळेला नाही. पण चला, आजचा ब्लॉग जो आहे तर तो खूप खूप मोठा होईल आणि थोडासा असाच म्हणजे शूट केलेला मी आणि तो इथे शेअर करत आहे. आणि हे बघू शकता केवढीशी झालीत केळी आणि खाली पण आहेत आणखीन केळी बारीक बारकी. तर एखाद्या दिवशी ना केळीचा चिप्स पण मी करून दाखवेन तुम्हाला. तर आता म्हटलं आता घरची केळी मला तर फार आवडतात, देशी केळी. तर चला, आजचा ब्लॉग जो आहे तो एंड करते इथे. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले, आणखीन पण मी शेतामध्येच आहे. आणि इकडं आमच्या केळीची झाला खूप छान छान अशी केळी लागलेली आहेत पहिल्यांदाच. तर 4 तरी घडं आलेले आहेत इकडे. तर आता चला निघूयात घरी. आणि आज मंगळवार होते तर लाईट नव्हती दिवसभर आणि त्यामुळे स्टिचिंगचं काम राहिलेलं पण त्यात रात्री करावं लागणार आहे मला. तर चलो अभी हम चलते हैं घर को. हे पूर्ण आमचं शेत इकडं आहे आणि तिकडे हे शेड आहे पोल्ट्रीचं आणि तिकडं पण आहे. सो दाखवते तुम्हाला. आल्यावर दाखवायला वेळ मिळाला नाही कारण खूप गडबडीत. हे शेड आहे पूर्ण तिकडे लांबपर्यंत दाखवते. तर हे सगळं आमचंच आहे. हा पण ऊस आमचंच आहे, पण आता अंधार आहे ते दिसणार नाही तुम्हाला पूर्ण. इथून रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे जाऊ देते. हे आमचं पोल्ट्रीचं शेड आहे, एवढं मोठं आहे. टोटल 3000 पक्षीचं शेड आहे. तर आत्ता आलेले 2100 पक्षी. तर आमच्या इथे शेजाऱ्यांनी ना टोमॅटोचं फळ घेतलं आहे, तर त्यांनी आम्हाला टोमॅटो दिले, ते पण घेऊन जायचं आहे. चला आता निघूयात घराच्या रस्त्याला. शौर्य दारू काढ. चला आजचा व्लॉग